नमस्कार मंडळी. सकाळ सकाळ ह्या दोघींचं असं प्रेम होतं चाललं होतं. माझं किचनमध्ये काम चालू होतं. त्या झोपेत आहे तोपर्यंत चपात्या मी करून घेतल्या होत्या, कारण दिव्या उठल्यानंतर काही करून देत नाही. तरी मॅडम उठल्याच. मग काय, तिला घेऊनच भाजी बनवली. आज बनवायची होती मटर पनीरची भाजी, कारण काल भाजीवाली वाटाणे घेऊन आली होती. मग तेच वाटाणे आणि पनीर टाकून म्हटलं भाजी करावी, कारण आज होळी होती. तर पुरणपोळी काय मी करणार नव्हते, कारण पुरणपोळी जास्त कोणाला आवडत नाही. म्हणजे मला आवडते, पण आम्ही तिघीच आहोत, तिघींसाठी किती करायची, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, नको. मग पनीरची भाजी चपाती मी बनवणार होते, तर तेच इथं मी बनवत होते. पोरींसाठी मिठाची भाजी बनवली पनीरची, त्यात तिखट टाकलं नाही, आणि माझ्यासाठी थोडी तिखट बनवली. त्यानंतर काव्याच्या डोक्यात थोडा कोंडा झालेला होता, तर तिलाच तिथं केसांना लिंबू चोळून देत होते. म्हटलं आंघोळ होईपर्यंत ते जरा सुकल, आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना आंघोळीही घातली. आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता किती पसारा केलेला आहे. हा तर दररोजचाच असतो, असा उचलला की नंतर असा तो खाली येऊन पडतो. त्यानंतर दोघींना थोडं थोडं खाऊ घातलं, आणि मग थोड्या वेळ बाहेर गेलो. त्यानंतर घरी आल्यानंतर ह्या दोघींनी असा काय धिंगाणा सुरू केला होता. मस्त सगळी कपाटातली कपडे काढून त्यांचा धिंगाणा चालू होत्या, कपाटात झोपत होत्या. आणि त्यानंतर थोड्या वेळाने मग दिव्याला तिच्या आत्या घेऊन गेली, आणि मग मी ती गेली म्हणून पटापट कामं करायला सुरुवात केली, कारण ती आहे तोपर्यंत तर काही कामं करून देत नाही. त्याच्यामुळं मग मी कपाट ते सगळं आवरून घेतलं. तरी ही मोठी काही त्रास द्यायचा सोडत नाही, मोठी पण त्रासच देत होती. तिथं तिलाच ओरडत ओरडत माझं काम चालू होतं. त्यानंतर दिव्याची थोड्या काही पॅन्ट्स होत्या त्या धुवून टाकल्या, आणि संध्याकाळच्या टायमिंगला अशा प्रकारे होळी साजरी केली. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.